बातमी अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणताही प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची लोकसभेत ही माहिती पाहायला मिळते। अतिवृष्टीमुळे राज्यात 14 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती राज्यातील मंत्र्यांनी दिली होती, पण महाराष्ट्र सरकारनं फक्त 1,10,309 हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती ही केंद्राला दिलेली आहे। महाराष्ट्र सरकारनं राज्य आपत्ती निवारण निधीतून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 4,176 कोटींची मदत केलेली आहे। पाठवते प्रस्ताव तो त्यानंतर केंद्रीय पथक येतं ते अंतिम करतात। शेवटी लोकसभेच्या उत्तरामध्ये हे आलं असेल की अंतिम मदत जी असतं त्याचा जो काही फायनल गोषवारा असतो तो गोषवारा प्रॉपर त्या ठिकाणी गेला म्हणजे प्रॉपर ठिकाणी अजून दोघांचे राज्य सरकार केंद्र सरकारचा अजून जो ताळमेळ आहे तो ताळमेळ बसवून त्या ठिकाणी अंतिम मदतीला गेला नसेल किंवा अंतिम करायला गेला नसेल। आज एवढंच आहे की दोघाही आमचं आणि केंद्राचं पाहणी झालेली आहे, त्यामुळं दोघांची ताळमेळ करून अंतिम प्रस्ताव तो आता मदती करतात। ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी, तपोवनातील वृक्ष पुनर्रोपणासाठी 1.5 कोटींच्या यंत्र खरेदीचा घाट घालण्यात आलाय। यंत्र खरेदीसाठी पालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तयार केल्याची माहिती आहे। वृक्षतोडीला विरोध होत असताना पालिकेकडून यंत्र खरेदीची तयारी होतीये। तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींनी मात्र विरोध केलेला आहे। तर तपोवनातल्या वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमींचं आंदोलन आता सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आज सुद्धा या ठिकाणी आंदोलन होतंय। तपोवनमध्ये वृक्षतोडी विरोधात हे आंदोलन सुरू आहे आणि आज अगदी चिमुकले सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या लहान लहान चिमुकल्यांनी आपल्या हातात काही फलक घेतलेले आहेत। वृक्षांचं रक्षण हेच मूल्य शिक्षण असं ते म्हणतात। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून घेऊया। चंदन, आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून वृक्षतोड या ठिकाणी होऊ नये यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे। असं अगदी चिमुकले सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झाले, काय अपडेट? निश्चितपणे आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून तपोवनाच्या या वृक्ष कत्तलीला विरोध होत असताना आता हे लहाने चिमुकले सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। वेगवेगळ्या शाळांमधले हे लहान लहान मुलं जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करतायत। कुठल्याही प्रकारे ही वनसंपदा जी आहे ती नष्ट होऊ नये यासाठी सगळ्या स्तरातील सगळ्या वयोगटातील आंदोलक जे आहेत ते आता पुढे आलेले आहेत। नाशिककरांचा रेटा जो आहे तो दिवसेंदिवस वाढत असल्याचं बघायला मिळत आहे। आपण बघतोय की या ठिकाणी एकीकडे पर्यावरण प्रेमी आणि नाशिककरांचा विरोध होत असताना महापालिकेकडून आता हे वृक्षांचं पुनर्रोपण करण्यासाठी नवीन मशिनरी खरेदी केली जाण्याचा प्रस्ताव जो आहे तो या ठिकाणी दिला जातोय आणि त्याच्यामुळे पर्यावरण प्रेमी देखील नाराज आहेत। आणि त्यासोबतच अशी एक भूमिका ठाम आहे या सगळ्या नाशिककरांची की कुठल्याही प्रकारे यातील एकाही झाडाला हात लागू नये, एकाही झाडाचं पुनर्रोपण होऊ नये, किंबहुना ही वनसंपदा जशी आहे जिथे आहे तशीच या ठिकाणी राहावी। आणि त्यासाठी आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून सिने अभिनेते असतील, राजकीय पदाधिकारी असतील, सर्वसामान्य नाशिककर असतील, वयोवृद्ध लोक असतील आणि आज या ठिकाणी आपण तपोवनात बघतोय की हे चिमुकले जे आहेत ते सकाळच्या या सुंदर वातावरणामध्ये तपोवनातल्या या वृक्षांच्या संवर्धनासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत। प्रत्येक निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। तर तपोवनामध्ये वृक्षतोडी विरोधात हे आंदोलन सुरू आहे।